अरे बाळा, अरे बापरे, काय झालं सोनू? हा, कोणी बोललं का तुला? ओजेस बोलला का काही? मग आई ओरडली का? मग का रडतेस तू? हा, सांग ना मला. अरे बापरे, ए तू गंमत बघितलीस का? ही बाई छत्री ना मी दुरुस्त केली. आता आपण ह्याच्यावर मस्तपैकी रंगवूया का? हा, तू मस्त डिझाईन काढून दे, मग आपण ते चित्र रंगवूया. नाही तर तुझं आणि आईचं चित्र काढूया का ह्याच्यावर? नको. अरे बापरे, एवढं रागवले? ए इथं बस 2 मिनिट माझ्याशी. ओके, इथे शेजारी बस बंडू काकाच्या आणि सांग मला काय ते. नाही थांब, मीच बाहेर जाऊन बघतो. कोण बोलला रे आमच्या परीला? हा, कोण त्रास देता तिला? आई खोटारडी आहे. काय झालं परी? तिने मला खोटे सांगितलं की बाबा वाईट होते. माझे ड्रायव्हर काकाच माझे घर आहे बाबा. ते आता आईशी बोलताना मी ऐकलं. नाही ग बाळा, असं कसं असेल? तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील. आणि आई कशाला खोटं बोलेल तुझ्याशी ना? हो, ती खोटं बोलते. तिने ड्रायव्हर काकांना माझ्याशी बोलायचं नाही असं सांगितलं. मग त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं. ते निघून गेलेले पॅलेस वरून. फ्रेंडनी त्यांना परत आणलं. पण आता आईने सांगितलं की ते माझे ड्रायव्हर काका नसणार. ते मुद्दाम केलं आईने. नाही ग परी, असं नसेल. असंच आहे. नाहीतर तिने मला त्यांच्याशी बोलायचं नाही असं का सांगितलं असतं? त्यांना जायला का सांगितलं? तिचं खोटं पकडलं जाईल म्हणून ना. खोटारडी आहे ती. असं बोलू नये ग बाळा. आईची पण काहीतरी बाजू असेल ना. आपण तिच्याशी बोलूया, म्हणजे आपल्याला समजेल तिची काय बाजू आहे ते. मला आईशी बोलायचं नाहीये. नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. अगं परी, असं नाही. अगं ए परी बाळा. अगं सिमी, काय 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 करतो सिमी? अगं काय झालंय काय काय झालंय काय? तुम्हाला माहिती होतं? काय? तुम्हाला माहिती होतं का? अगं काय? पप्पा आणि विश्वजित मधलं भांडण संपलंय. माहिती होतं? हं? माहिती होतं का? नाही. उघडा. हे तोंड दिलंय ना, तोंड दिलं ना देवाने. हे उचकटून बोला बोला. आणि मान काय नाही नाही म्हणायला दिली? हा, ही मान जर पुन्हा नाही साठी फिरली ना, तर मान मोडून गरकन फिरून हातात देईन तुमच्या. हो. गेल्या 25 वर्षातलं मी जिवंत ठेवलेलं पप्पा आणि विश्वजित मधलं भांडण संपलं. पॅचअप झालं. हे तुम्हाला माहिती होतं. मला का नाही सांगितलं? मला का नाही सांगितलं? हाऊ डेअर यू? हाऊ डेअर यू? काय करते? का नाही सांगितलं? का नाही सांगितलं? ही ना पहिली चूक आहे तुमची, म्हणून माफ करते मी. आणि यापुढे जर अशी चूक घडली ना, तर तुमचं काय होईल तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही. आणि यापुढे हे असलं चालणार नाहीये. या घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची खडा न खडा माहिती मला मिळालीच पाहिजे. तुम्हाला कळतंय का काय चाललंय या घरात? पप्पा आणि विश्वजित 25 वर्षानंतर एकत्र आले. त्यांच्यातलं भांडण संपलंय, पॅचअप झालं त्यांचं. म्हणजे ते दोघे मिळून कधीही आपल्याला या पॅलेसच्या बाहेर आता काढू शकतात. नाही ग. अगं ते का करतील असं? सांग ना. हे बघ, मी त्यांचा मुलगा आहे, विश्वजित माझा भाऊ आहे. हे दोघे जवळ आले तर काहीतरी चांगलंच होईल ना. येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. चांगलंच होणार आहे. मग आपण फुटपाथवर राहायला जाणार आहोत. असं का बोलतेस? तुमचा तो म्हातारा आहे ना पप्पा, तो म्हातारा झाला असला तरी माज गेला नाहीये त्याचा. अजूनही अक्कडा आहे त्याच्या डोक्यात. आणि तो विश्वजित आत्ता कुठे या पॅलेसमध्ये त्याला मान मिळायला लागला ना, हवा जाणार आहे त्याच्या डोक्यात. त्याचा आपल्या प्रॉपर्टीवर डोळा आहे. अगं भाऊ आहे ग तो माझा. हो, माझ्या कानफटात मारली होती तुमच्या या भावाने. लक्षात नव्हतं त्याच्या ते? आणि तुमचा तो पप्पा मला हाताला फरफटत या घराबाहेर काढत होता तेव्हा जिवंत नव्हता का त्यांचा हा मुलगा? नाही, ह्या जगात आहे ना कोणीच कुणाचं नसतं.
आणि या पॅलेसमध्ये तर कोणीच कोणाचं नाहीये. कधी कोण कोणाचा केसाने गळा कापेल ना काहीही सांगता येणार नाही. सगळे तुमच्या इतकेच बावळट नाहीये. हुशार आहे तिथे बाहेर सगळे हुशार आहेत. त्यांना आपला स्वार्थ काय आहे तो कसा बघायचा हे कळतं. या पॅलेसमध्ये काय काय घडतंय याची खडा न खडा माहिती मला मिळालीच पाहिजे. आणि नाही दिलीत ना तर मी लक्षात ठेवा, मला जर माहिती मिळाली नाही ना तर आता तुमचं हे बोट फक्त सोलपटवलंय मी. कापून हातात देईन तुमच्या. निघा. उठ, निघ. आउट 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 आउट. ही नेहा पण ना, हिला ना जरा सुख दिसलं ना की ते नशीबच हिच्याकडे पाठ फिरवतं आणि पळून जातं. आत्ता कुठे पॅलेस मध्ये गेली होती, छान रुळली होती, तर ती अविनाशच्या नादी लागली. काय गरज काय होती हिला या अविनाशच्या नादी लागायची? ते यशनी हिला नोकरीतून काढून टाकलं तर बरोबर मला पण काढून टाकेल. कसं हिला कळत नाही, म्हणजे स्वतःही सुख उपभोगायचं नाही आणि दुसऱ्याला पण उपभोगू द्यायचं नाही. शी. तर अचानक माझ्या खात्यामध्ये भस्कन पैसे आले होते, खूप आले होते आणि मी मूर्खासारखे देऊन टाकले त्या समीरकडे. चेक देऊन टाकला. आता माझ्याकडे पैसेच नाहीत. कुठून दुर्बुद्धी सुचली देवा मला. मी का केलं असं? तेल गेलं, तूप गेलं, हाती राहिलं दुप्पटनं नुसतं. काय करू? या ड्रॉवर मध्ये तो चेक असेल अजूनही. घेऊ का? यशनी अजून मला जायला सांगितलेलं नाहीये, पण जर तो मी चेक घेतला ना तर तो चेक इथून गायब कसा झाला म्हणून सगळं माझ्यावरच नावेल. कारण मी आहे ना इथे असलं काहीतरी करायला नको, नाही तर वाट लागेल माझी मधल्यामध्ये. नोकरी पण जाईल आणि सगळंच जाईल. बघू का? मी इकडे बसते ना, त्यापेक्षा शांत बसले की तिकडे जाणार नाही मी. नाही नको, त्याच्यावरनं पण ओरडा खाईन मी. इथे बसण्यापेक्षा इथे उभं राहूया. अजिबात बघू नकोस चेककडे. तुम्ही अजून इथेच? आजची कामं झाली का सगळी? नेहा हे वागतीये हे मला पटत नाहीये, माहितीये का? चुकीचं वागते ती. मला त्रास होतोय त्याचा, म्हणजे मला सहनच होत नाहीये. असं कधीही कोणाशी. प्लीज हा विषय नको. ओके? का 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 विषय का नको? अहो असं कसं, म्हणजे घरातल्या भल्या माणसांशी इतकं वाईट वागायचं, असं वागायचं? किती त्रास होतो आपल्यामुळे आपल्या घरातल्या लोकांना, याचा जरा तरी विचार करायला हवा ना. म्हणजे चुकीचं आहे हे सगळं. म्हणजे आपलं कुटुंब असं म्हणायचं आणि त्रास द्यायचा त्यांना. तुमचं सोडावं म्हणजे तुमचं सोडा, म्हणजे तुम्हाला त्रास झालाय मला दिसतोय, पण म्हणजे आजोबाला किती वाईट वाटलंय असेल मी कल्पना करू शकते. म्हणजे आजोबांची लाडकी ना नेहा, आणि नेहा आजोबांशी असं वागली. खूप वाईट झालं. म्हणजे मला खरं तर पटलंच नाहीये. इट्स ओके, इट्स ओके. हा तुमचा स्वभाव नडतो, समजतंय का तुम्हाला? म्हणजे तुम्ही सगळेजण सोडून द्याल, मी नाही सोडून देणार अजिबातच नाही. म्हणजे मी ना त्या नेहाला आणि अविनाशला तुमच्या समोर घेऊन येते, आणि काय असेल तर सोक्ष लावूनच टाकू ना आपण. नाहीतर लोक विचारतील मला उद्या की तुझ्या नंडेचा संसार असं सारखा कसं काय तुटतो, तर काय उत्तर देणार काय मी? मला काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत ना तुमच्या दोघांच्या संसारासाठी. मी करणार. इट्स ओके वहिनी, इट्स ओके. हा विषय नको. नकोच. नाही म्हणजे त्यांना इथे बोलवायला नको. हो, कारण ते इकडे आले तर गावभर चर्चा होईल ना. नको. सगळे तेच सगळं बोलत बसतील बाहेर, माहिती का? इथे नको. मला असं वाटतं आपणच जाऊया त्यांच्या दोघांकडे आणि समोरासमोर काय ते करून टाकू. चल माझ्या बरोबर चल तू. आत्ता? हा मग आत्ताच.
अजून वेळ हातातनं घालवायला नको असं वाटतं मला, कारण ऑलरेडी वेळ गेलाय ना निघून. आपण आत्ताच जायला हवं असं मला वाटतं. आणि जे काही आहे त्याच्यावर चर्चा करायला हवी, कारण उगाच त्याची चर्चा इतर लोकांमध्ये होण्यापेक्षा, बाहेरच्या लोकांमध्ये होण्यापेक्षा, गावभर होण्यापेक्षा आणि त्या चाळीतल्या लोकांसमोर होण्यापेक्षा आपण नेहाला त्रास देताना, परीच्या मनात काही बाई भरवताना, तेव्हा तुमच्या मनात लोकांचा विचार आला नव्हता. मी जर का ठरवलं असतं ना वहिनी, तर मी तुमचा विषय आधीच संपवला असता. फक्त नेहाकडे बघून मी काहीही बोलत नव्हतो. आणि तुम्हाला काय वाटलं? तुम्ही हे जे सगळं आता करताय, मला जे सांगताय ते का करताय मला कळत नाही. नाही, माझ्या आणि नेहामध्ये जर का काही झालं तर तुमचा जॉब जाईल ही भीती आहे तुमच्या मनात, आणि म्हणून तुम्ही हे सगळं करताय, हो ना? नाही 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 नाही, मला तुमची काळजी आहे म्हणून बोलते मी. हो खरंच, बघा ना एका दिवसात किती चेहरा पडलाय तुमचा. तुमच्या डोळ्याखाली कशी वर्तुळं आली आहेत. त्रास होतोय मला ह्याचा, मनापासून त्रास होतोय. मला असं वाटतं ना की तुमचं चांगलं व्हावं. मी खरंच मनापासून बोलते हो, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. अजून कुठल्या कारणावरून मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकीन की नाही मला माहित नाही बहिणी, पण जर का पुन्हा तुम्ही नेहाचा विषय काढलात ना, तर मी सिक्युरिटीला बोलवून तुम्हाला बाहेर काढेन. नाही नाही नको, नाही नाही, आपण नेहाचा विषय नकोच काढायला. नाही, विषय संपला, ओव्हर ओव्हर. मला मला खूप कामं आहेत ना, मला करायला पाहिजेत बाहेर जाऊन. मी करते, मी काम करते. खूप फायली आहेत. नेहाचा आता विषय कोणाकडेही काढायचा नाहीये. यशकडे तर नाहीच, पण बाकी कोणाकडे बोलायचं, कोणाकडे बोलायचं नाही, समजलं का? हा, कानाला कडा. मग बापरे, काय काय ना उकाडा झालाय सगळीकडे. मी मगासपासून पाणी पितीये, माहितीये तुला? अगं कधी पावसाळा गेला आणि कधी उन्हाळा आला काही कळलंच नाही मला. पाणी पितीये, केवढे ग्लास पाणी. यश सर काय म्हणाले बहिणी? हा, यश सर काय म्हणाले? यश सर ना, यश सर मला काय म्हणाले माहितीये? मला म्हणाले की किती सुंदर काम करता तुम्ही, म्हणजे छान काम करता, मला तुमचं कामाची पद्धत आवडते. तुम्हाला माहिती का, यापुढे खूप मोठी मोठी प्रोजेक्ट मी तुम्हालाच देणार. यश सर नेहाबद्दल काय म्हणाले बहिणी? नेहा? कोण नेहा? कोण नेहा? अगं कोण नेहा? काय बोलतेस तू? हो अच्छा, आता तुम्ही नेहाला विसरलाय वाटतं. ठीक आहे, मग समीर सरांना आता सगळं सांगायची वेळ आली आहे. काय बोलतेस काय तू? काय सांगायचंय? हेच की अविनाश आणि तुम्ही नेहाकडून कसे पैसे लुबाडले. तुमच्या दोघांचाच डाव होता नेहा आणि यश सरांना वेगळं करायचं. नाही 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 शेफाली, अगं तू वेडी आहेस का? तू काय बोलतेस? हे सगळं खोटं आहे. तू डोक्यातनं काढून टाक, हे असं काही झालेलं नाहीये. कोण म्हणतं? मी समीर सरांना सांगितल्यावर त्यांना हे खोटं वाटेल का? त्यांचा अगदीच विश्वास बसणार याच्यावर, आणि मग बघा तुमची काय अवस्था होते. नको 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 ना शेफाली, नको ना. ऐक ना, तू माझ्या जीवावर का उठलीस तू माझ्या जीवावर? मी काहीच केलेलं नाहीये, सगळं खोटं आहे, तुझा गैरसमज झाला. आणि हे बघ, जर तुला ऐकायचं असेल ना खरं काय खोटं काय, तर तू सरळ जाऊन ते समीर सरांना का नाही विचारत? तुझा विश्वास आहे ना त्यांच्यावर, ते होते आमच्या बरोबर आतमध्ये. मला सगळं माहितीये वहिनी, पण त्यानंतर यश सर आणि तुमचं वेगळं काहीतरी बोलणं झालं. अगं पण इतकं काही महत्वाचं नाहीये ते. तुम्ही सांगणार आहात की नाही? शेफाली ऐक ना, तू बसतेस? वहिनी, मी इथे ना बसायला आले नाहीये. आज काय घडलं ते मला सगळं सांग. कसं सांगू तुला? काय सांगू? हे बघ, तुला जर ऐकायचं असेल ना तर मी तुला सगळं सांगते, पण तुला समीर सरांची शपथ आहे. हा, आणि तू याच्यानंतर हा विषय काढायचा नाही. बरं ठीक आहे, नाही काढणार. ठीक आहे, आता मला खरं खरं सांगा, यश सर नेहाबद्दल काय म्हणाले? कसं सांगू तुला? ते म्हणाले की
मला नेहाबद्दल काही ऐकायचं नाही. तू काही बोलूच नकोस नेहाबद्दल. मला मला पुढे काही बोलताच येईना अगं. म्हणजे एक मिनिट, नेहाबद्दल काही बोलू नकोस म्हणजे? बोलल्याशिवाय गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत का? कळतंय मला. मला हे अजिबात पटलं नाहीये. मी स्वतः जाऊन बोलणार आहे त्यांच्याशी. ऐक ना, तू माझं ऐकशील? नको नको नको, असलं काही करू नकोस. तुला जर बोलायचं असेल ना तर तू बोल, पण सगळ्यात आधी समीर सरांशी बोल असं मला वाटतं. म्हणजे काय की आपल्या वतीने कोणीतरी तिथे असणं म्हणजे बोलणं हे गरजेचं आहे. म्हणजे मी काय बोलते ते तुला कळतंय का? मलाही नाही कळतंय, पण मी ऐक, मला काय वाटतं माहिती का? मला असं वाटतं की समीर आहे की नाही यशचा मित्र आहे, हा, आणि समीर आहे की नाही नेहाचा भाऊ पण आहे, है ना? म्हणजे दोन्ही बाजूने तोच मार्ग काढू शकतो ना ह्यातून. त्यामुळे तू समीरशी बोल, हा, प्लीज प्लीज प्लीज. बरं ठीक आहे, मग मी त्यांच्याशी जाऊन बोलते. त्यांना जास्त चिडून बोलू नकोस, त्यांना ओरडू नकोस, त्यांना समजावून सांग, शांतपणे घे. मेले मी. पुन्हा मीनाक्षी तुझी 7:30 चालू झाली. परी परी, हे बघ, उगाच नाटकं करू नकोस. परी, दार उघड. हे बघ परी, जर तू अशीच नाटकं केलीस ना तर आज दिवसभर उपाशी राहावं लागेल ना तुला. काय ग, काय झालंय काय एवढं? बघा ना काकू, परी दार उघडत नाहीये. परी बाळा, असं नाही करायचं, दार उघड. परी. आई तू खोटारडी आहेस. ती माझ्याशी खोटं बोलली काकू. असं नाही बोलायचं बाळा. अगं, तुझ्या आई इतकं खरं कुणीच बोलत नाही आणि तिच्या इतकं लोकांसाठी कुणी करत नाही. नाही, मी नाही उघडणार. असं कसं बाळा? आईचं ऐकायचं. दार उघड बरं. मग आजपासून सांगते काकू, माझं ऐकायलाच तयार नाही. परी, आता अति झालंय. दार उघड, नाहीतर फटके मिळतील. असं नको गो बोलूस नेहा. काकू, तुम्ही तिला पाठीची घालू नका. हट्टीपणा वाढलाय तिचा. धड उत्तरही देत नाही आणि काही माहिती नसून आईला खोटं ठरवतीयस तू. हा, तू खोटारडीच आहे. मी खोटारडी आहे परी? दार उघड परी. मी खोटारडी आहे? हो, आता मी तुझ्या फ्रेंडला नावच सांगणार आहे. तू तुझ्याशी कधीच नाही बोलणार. परी. नेहा, तुझी अवस्था समजते मला. परी बोलते ते चूकच आहे, पण काय आहे ना, ह्या वयात मुलांची मनं तयार होत असतात. त्यामुळे जे ऐकतात ना तेच कायमचं कोरलं जातं त्यांच्या मनावर. आणि त्यात हिच्या कानावर तर भलतच काहीतरी पडलंय. त्यात तिची तरी काय चूक आहे ग? पण काकू, मला खोटारडी म्हणतीये ती. वाईट तर वाटणारच ना. बरोबर आहे नेहा तुझं, पण एक सांगू का, तू जे वागतेस ना त्यामुळे ती अविनाशपासून तुटणार नाहीये. उलट ती त्याच्याकडे जास्त ओढली जाईल. काकू, हे बघ, तिला शांत कर आधी. शांत झाली ना म्हणजे तिच्या मनात जे काय आहे ते ती बोलेल. एक सांगू का, तो माणूस तुझ्यासाठी वाईट असेल, पण परीशी बरा वागला ग तो. पण त्यामागचा हेतू कळणे इतकी ती मोठी नाहीये ना. माझं ऐक, बोल तिच्याशी. ती जे बोलेल ना त्यातूनच काहीतरी मार्ग निघेल.